तरी ते ओल कायम ठेवतात. आणि उधळीसाठी काय? उधळीने लागत आणि काय नाही लागत त्याच्यात. बापरे भादर शिकतो घरी तसंच कुठं तसं जाळ लावला नाही खालून. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं गृहिणी स्पेशल मराठीवर. बाबांना खायचा आहे आलूचा ठेचा आणि तोही आईच्या पद्धतीचा. बटाटे आहे हे, तर याला आमच्या इकडे आलूसुद्धा म्हणतात. तर शेवग्याच्या शेंगा केलेल्या होत्या, त्या त्यांना खायच्या नव्हत्या, तर त्यांना बटाट्याची चटणीसुद्धा म्हणू शकता तुम्ही, पण जे गावरान भाषा आहे त्याच्यामध्ये आलूचा ठेचा म्हणतात. आईच्या पद्धतीचा आहे. तर खूप सोपी पद्धत असते जुन्या बायांची, कोणतंही तामझाम नाही आहे. मागच्या वेळेस जी रेसिपी दाखवली होती ती बऱ्याच जणींना खूप आवडली. तर अगदी सोप्या पद्धतीची आहे. तिखट, हळद, बस बघा दुसरा का मसाला नाही टाकला काहीच? काय टाकलं हेच घे. मी अंदाजे टाकत असते हां. बाई काय ते नेम नाही मुगी मिरची घेईन जास्त करू का कमी करू. ठेशाची वाट पाय ना सुरू आहे. ठेशाची वाट पाय ना सुरू आहे. कधी होतो कधी नाही, कधी होतो कधी नाही. पोरं टाकली टाकू का मीठ टाकलं नाही तसंच राहील. मग काय ध्यानच नव्हतं. हां, मग असंच हे जेवण जेवण वगैरे. ऐसा स्वरूप. ती पोळी नाही केली तुमची? ही पोळी दिली बाबा चावत नाही ना? न बुडातली काय आहे? पोळ्या करेल ना? दिली ना पराठे करेल ना बाबाला. चांगला झाला का? त्यानंतर AC सर्व्हिसिंग करणारे आले होते. तर थोडासा वास येत होता. ACमध्ये 1 वर्ष झालं होतं तिला लावून, तर थोडासा वास येत होता सुरुवातीला जेव्हा लावली तेव्हा. तर सर्व्हिसिंगसाठी ते आले होते, कंपनीचेच होते ते. तर सर्व्हिसिंगचे त्यांनी 650 रुपये घेतले. त्यानंतर जेव्हा ते ACला पूर्ण स्वच्छ करत होते तेव्हा एक पोतडी आहे ही या पद्धतीची लावली आणि पूर्ण पाण्याने स्वच्छ केली. त्याच्यानंतर वास नाही आला, अजिबात वास नाही येत आता सध्या तरी. तर सर्व्हिसिंगचे 650 आणि तसं जर त्यांना बोलवलं असतं, कंपनीमार्फत न बोलवता जर त्यांना बोलवलं असतं तर थोडे कमी घेतले असते असं ते म्हणत होते. मुलांची मस्ती सुरू आहे. सोफा थोडा अलीकडे ओढला आणि तिकडे थोडंसं पाणी पडलं असतं त्याच्यावर आणि धूळही पडते. पूर्ण स्वच्छ करून दिली त्यांनी. धुतल्यानंतर पूर्ण कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेली आहे. आणि जे काही पार्ट होते पूर्ण पार्ट काढलेले होते. आपल्याला छोटासा असं नुसतं हात जरी लावायचा असला तरी भीती वाटते कोणत्याही वस्तूची. त्यांनी पूर्ण जे पार्ट होते ते बाजूला केले, धुवून घेतले पूर्ण पाण्याने. पण असं पूर्ण असं मग्ग्याने किंवा एखाद्या भांड्याने पाणी नाही टाकलं. तर त्यांच्याजवळ थोडी अशी स्प्रेसारखी एक मशीनच होती, तर त्या स्प्रे याने धुतले त्यांनी पूर्ण. ते साधं मग्ग्याने किंवा याने भांड्याने पाणी नाही टाकलेलं. त्यानंतर परत पार्ट जसेच्या तसे जोडून दिले. लावायच्या अगोदर पुसूनसुद्धा घेतलं. तर 1-2 तासामध्ये पूर्ण हे काम झालेलं होतं. पण सोफा अलीकडे ओढला
आणि ए सी स्वच्छ केली, त्याच्यामुळे खाली धूळ झालेली होती. त्यानंतर 2 तास ए सी स्वच्छ करण्यात गेली. त्यानंतर 2 ते 3 तास परत रूम स्वच्छ करण्यात गेली. तर तो व्हिडिओ काही शूट केला नव्हता. पूर्ण घरामध्ये होतच, तो पसारा होतोच. थोडंसं जरी करायचं म्हटलं, सोफा अलीकडे ओढला, सोफ्याच्या मागे थोडीफार धूळ जमा होतेच. त्यानंतर ए सीची जी स्वच्छता केली त्यांनी, त्याचीसुद्धा धूळखाळी पडलेलीच होती. आणि त्याच्यामध्ये अर्धा दिवस तर असाच गेला आजचा. त्यानंतर हे मधलं जे पाता आहे हे लावून द्या. हे जे लावायचं आहे हे मुद्दाम शूट केलं मी, कारण बऱ्याच वेळा आपण एखादी वस्तू काढल्या जाते आणि लावायची म्हटली की कुठेतरी विसरल्यासारखं होतं. तर आता इथे पूर्ण झालं आणि लाईट गेली. अन्न टाकायला घराची साफसफाई झाली आणि आता वृंदावनामध्ये गावाकडूनच येताना माती आणि कोळसे वगैरे जे काही आहे ते आणलेलं होतं. तर ते कसं टाकायचं त्याच्यामध्ये हे बाबा सांगणार आहे मला आणि मी टाकणार आहे. ती माती आहे. माझी गळाली, माझी गळाली. खाली दिसतो ना खाली खाली काळ होईल ना. ती चुकाटा असती ते पाहावं लागेल ना. तू घाता भस्कन हात प्यायची टाकू ना खाली. नको याच्यात चॉकलेट टाक. अरे चुला तुझं. अरे कोकण लय भाजल टाकायला तू झटू नको. काढ दे. टाकायला आणलं काही म्हणजे त्यात टाकायचं खाली मिठाचे तुकडे बिकडे नाही टाकायचे. काहीच नाही टाकायचं. हे तेच करतो. पूर्ण फरक लागलं असतं काय. झटकू नको. सगळे टाकायचे का? पूर्ण भरेल होता ना आता मस्त. ते किती झालं हा दिसत नाही, अंधार आहे. टाकून ते तेवढं सांग. अंधार आहे, काहीच नाही दिसत. टाक रे. बघ बघ. लय खोल करेल ते. आता कोण हे काढला? विटा आहे का नाही? हे विटायचं आहे का नाही? गुडा लोक या इट लोके. खाल्ला. यान काय काय होतं? त्यानं पाणी कायम ओल कायम ठेवतं बस रे. हे माझ्या टाकात म्हणजे पाणी जास्त नाही द्यायचं का? जास्त नाही. एखाद्या वेळेस कुठे आता हे गेलं, काय करायचं? ते पाणी नाही नसलं तरी ते ओल कायम ठेवतं. आणि उधळीसाठी काय? उधळी नाही लागत आणि काही नाही लागत त्याला. कोळशानं. हं. अरे पोटाला खाऊन राहिलं. मग गरज नाही. बापरे भादर शिकतो घरी तसंच कुठं तसंच दमच नाही. जीवाला दमच नाही. खरंच नाही बरं. किती का काम करावं स्वरूप नाही. व्यस्त तर पडे. जवळच काय घाल सुट्टी द्या. जास्त कसं हे करणं. जातच नाही द्या. वांगी टाकून देते याच्यात. टाकून नको. अरे मग झालं. शांत दे. करा आणखीन. वळ वळ तिकडे. बस घर बाबा त्या ती जाती का आता तिच्यात?
बस बस खाली किती टाकायची माती? बंद भरायचं ना ते. हो बंद बरेच, पण माती अर्धी डबल कोळसे टाकायचे का मग? हा. काय ठेवून पाहून राहिलं काय झालं ते साडी आणि ते पाहावं लागेल. मी दिसत हा, दिसतं. बस चला. बस बस ए, टाकू बस बंदी सांगतो ना. किती झालं? हा? वर तरी कम पाहिजे कंदा करू. हो कोळशी पाणी देऊ. direct भरलं. तसं मी ती दबता आणखी खाली जातात. हो ना. हा. ते जास्त टाकून द्यायचं. मातीत का? हं. वर कर. टाक. घालवायची गरज नाही आता. एवढं ते मोठं दिसून राहिलं का? कोणत्या आणि पाणी. नेमकं आत किती गेलं? तिथं खायला भरलं वाटतं आता. टाक. खाली दबली पाहिजे नाही माती आता. कोळसे कोण वरून राहिले? हां ते गज फिरवलं. थांब. ती राख टाकायची होती. टाकली राख. दोन माती टाकायची काही. जाळ लावला नाही खालून. तरी उकड्या येऊन राहिल्या. कशाने जातो काय कोळशा पूर्ण शोषून घेतो खाली पूर्ण. हां मला अंडी तुम्ही म्हणा. हे टाकून हे फेकलं ते. म्हणजे माती का? दबन ती उजू मातून दबत असते. दोन आहे
थोडंसं आता तुम्ही गेले की पाठवून द्या. मी लावून देतो तो घरी राहतो. एक कॅली बॅगमध्ये काही माती टाकून करायचं. काळी मातीत ही राख टाकली म्हणून ती पांढरी दिसून राहिली. पाणी आणतो. काढायचं काम पडत काढायची पण नंतर नाही टाकायची. ठीक आहे. काढायचं काम पडलं ना इथं लोक काढायचं नाही. हा पाणी पी बसलं पाहिजे. पाणी बसलं पाहिजे. आहे ना